प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत मी घेऊन आली आहे एक अनोळखी पण जबरदस्त चवदार रेसिपी, पालक चिकन. हिरवं, ताजं आणि एकदम फ्लेवरफुल. पालकाची चव आणि चिकनची टेस्ट दोन्ही मिळून तयार होणार आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल पालक चिकन. घरच्या घरी बनवा हेल्दी आणि मसालेदार पालक चिकन. आज आपण बनवतोय अशी रेसिपी जी पौष्टिकही आहे आणि तितकीच चविष्ट देखील आहे. एकदम स्पेशल आणि हेल्दी रेसिपी आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे मी चिकन घेतलं आहे. हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ चिकन आपण धुवून घेणार आहोत. साहित्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पालक लागणार आहे. सर्वात पहिले आपण अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट बनवणार आहोत. कढई छान आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल सुद्धा मस्त आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेलं लसूण टाकायचं आहे. लसूणचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण खरपूस परतून घेणार आहोत. हे पालक चिकन एवढं भारी लागते ना, याची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही बनवलं कीच तुम्हाला समजेल. चिकनचे तेच प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे पालक चिकन तुम्ही जरूर ट्राय करा. लसूण छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण उभा कापलेला कांदा टाकला आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेली हिरवी पेस्ट टाकायची आहे. कांदा लसूणमध्ये ही पेस्ट छान आपण परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट ही पेस्ट छान आपल्याला परतायची आहे, जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत. या स्टेजवर चांगलं मिक्स करणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा हे ट्राय केलं ना, तुम्ही पुन्हा पुन्हा बनवालच. आणि ही स्टेप तुम्ही अजिबात स्किप करू नका. टेस्टमध्ये खूप फरक पडतो. आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे. छान हे मसाले आपण त्या पेस्टमध्ये एकजीव करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक छोटासा टिपसुद्धा आहे, तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे. हे चिकन छान आपण त्या पेस्टमध्ये एकजीव करून घेणार आहोत. तुम्हीही घरात हे करून बघितलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा कलर पाहिला ना, हे परफेक्ट टेक्स्चरचं चिन्ह आहे. अशी रेसिपी आठवड्यातून एकदा तरी बनवायलाच हवी, कारण हे खूप हेल्दी अशी चिकन आहे. मी वापरलंय अगदी साधं घरातलं सामान, कुठलंच फॅन्सी नाही आहे सामान. आता 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून एक वाफ देणार आहोत चिकनला. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. छान सुगंध दरवळला आहे चिकनचा आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे पालक चिकन. तुमच्या घरी हा फ्लेवर आवडतो का, मला नक्की कळवा. ही रेसिपी किती सोपी आहे ना, हे तुम्हाला पाहताच कळेल. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा. आता आपल्याला त्याच्यामध्ये पालकची प्युरी टाकायची आहे. छान आपण हे पालक त्या चिकनमध्ये एकजीव करून घेणार आहोत. खरंच हे बनवल्यानंतर घरातले लोक कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. अशी हेल्दी रेसिपीज अजून हव्या असतील तर तुम्ही मला सांगू शकता. आता मिळणार आहे तो एकदम क्रीमी आणि स्मूथ फ्लेवर. आता फक्त काही मिनिटं लागतील आणि धम्माल टेस्ट तयार होणार आहे. अशी रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नसेल तर आजच ट्राय करा. आता आपण फ्लेम मीडियम ठेवणार आहोत. या स्टेपमध्ये फ्लेम कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे, नीट बघा. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मस्त मिक्स करून घेणार आहोत आपण. एकजीव करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला. हे पालक चिकन तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती, नान, रोटी कशासोबतही खा, एकदम परफेक्ट असं लागते. आणि जे चिकन प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा. 5 मिनिटांसाठी छान आपण झाकण ठेवून
चिकनला वाफ देणार आहोत. मस्त खळखळून उकळी आली आहे चिकनला, बघू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे पालक चिकन. हे खरंच खूप पौष्टिक आणि हेल्दी चिकन आहे. पालकामुळे या चिकनची पौष्टिकता अजूनच वाढते. प्रोटीन आणि आयर्नने भरपूर अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. तुमच्यासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे. चव आणि पौष्टिकता दोन्हीचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजेच पालक चिकन. पुन्हा आपण 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून चिकन व्यवस्थित शिजवून घेतलं आहे. चिकन आपल्याला व्यवस्थित शिजवायचं आहे म्हणजे त्याची चव आणखी दुप्पट होईल. मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या नव्या रेसिपीज घेऊन येते. प्लीज या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही सपोर्ट करा. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यासाठी पौष्टिक असं हे चिकन आहे. तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर ही रेसिपी आरामात खाऊ शकता. मस्त रंग आलाय आणि छान तर्री आली आहे. तुम्हाला चिकनचे तेच प्रकार जर खाऊन कंटाळाला असेल तर माझ्या चॅनलवर चिकनचे वेगवेगळे प्रकार दाखवले आहेत. तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकतात. मस्त रंग आलाय, बघू शकता. छान आपलं चिकन शिजलं आहे. तर झालं आपलं पौष्टिक आणि चवदार पालक चिकन. एकदा नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला भेट देत राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.